Hello everyone. If you are looking space for your commercial premises, Arena Square is the only solution for you. Because we are not providing only space but also separate amenities for commercial premises, visitors parking and 3 different entry exit with 4 elevators which is designed for commercial premises only. Also 500 square feet to 13,000 square feet commercial premises located at Old Mumbai Pune Highway which is designed to make your business stand out. So why you are waiting for? मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। शीरपुर के काला पानी में सैराट जैसी घटना सामने आई है, जहां 20 साल के युवक की पीट कर हत्या कर दी गई है। आपको बता दें कि महाराष्ट्र के धुले जिले के शीरपुर तालुका स्थित काला पानी इलाके में एक दिल दहलाने देने वाली घटना सामने आई है, जो मराठी फिल्म सैराट की कहानी की याद दिलाती है। एक शादी समारोह के अवसर पर अपने मित्र से मिलने गए 20 वर्षीय युवक की लड़की के परिजनों ने बड़ी बेरहमी से पिटाई कर दी और उसकी हत्या कर दी गई। ये घटना कालापानी इलाके में घटी है, जहां मृतक युवक की पहचान कमल सिंह दारा सिंह वसावे के रूप में हुई है। कमल सिंह एक कृषि महाविद्यालय में पढ़ाई कर रहा था। उसका शव काला पानी के नाले में बरामद हुआ है। पुलिस ने इस मामले में 7 आरोपियों के खिलाफ केस दर्ज कर और उनमें से एक को गिरफ्तार कर लिया है। आरोपियों पर विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज किया गया है। पुलिस मामले की आगे गहनता से जांच कर रही है। वहीं इस पूरे मामले को लेकर पुलिस निरीक्षक जयपाल हीरे ने क्या कुछ जानकारी दी है, आपको सुनाते हैं। यस सर। दिनांक 18/2/2025 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास या कालामती गावामध्ये शेजारच्या उमरद्या गावातून 4 तरुण त्यांच्या ओळखीच्या मैत्रिणींना भेटण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि ते ह्या घरामध्ये एक मुलगी राहत असताना तिला भेटण्यासाठी आले आणि त्याच्यावरनं त्यांच्या पालकांना ते न आवडून पालकांनी आणि त्यांच्या इतर नातेवाईकांनी मिळून त्या मुलांना मारहाण केली आणि त्याच्यातील एक 4 मुलांना बांधून ठेवत असताना एक मुलाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा पाठलाग करून त्याला जिभे ठार मारलं। उर्वरित 3घांना या ठिकाणी बांधून ठेवलं होतं आणि साधारण रात्रभर मारहाण करत दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या नातेवाईकांना बोलून त्यांच्याकडनं जी काही प्रथा आहे दंड वगैरे घेण्याची, तर ह्या गावचे जे गाव पाटील वगैरे असतात त्या गाव पाटलांनी एक पंचायत बसून त्यांच्याकडनं दंड वसूल केला आणि त्यांना त्या मुलांना ताब्यात दिलं। परंतु एक जो मुलगा मिसिंग होता रात्री, तर त्या मुलाचा आम्ही मारून टाकले असं काही त्या गावाकऱ्यांना सांगितलं नाही आणि दुसऱ्या दिवशी ते सकाळी इतरांना कळलं की त्याचा मृतदेह त्या नाल्यामध्ये फेकून दिला आहे। त्याच्यानंतर पोलीस स्टेशनलाही ही माहिती मिळाली आणि पोलिसांनी येऊन इतर ज्या कायदेशीर गोष्टी आहेत त्या सर्व करून प्रेत इन्क्वेस्टसाठी पुढे पाठवलं आणि खरा काय प्रकार आहे याचा शोध घेऊन त्या 4 मित्रांपैकी एका मित्राची फिर्याद घेत या गावातील ज्यांनी मारहाण केली होती अशा 7 लोकांवरती पूर्वीच्या IPC 302 प्रमाणे आणि आताच्या BNSच्या 103(2) प्रमाणे गुन्हा 7 आरोपींवर दाखल केला। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 19/2 आरोपींवर जो मयत आहे तर मयतावरती अंत्यसंस्कार करताना त्याचं उमरदा गाव आहे, इथून साधारण 3 किलोमीटरवर आहे, त्या ठिकाणी न करता ज्या ठिकाणी त्याला मारलं त्या गावामध्ये म्हणजे या कालापानी गावामध्ये येऊन अंत्यसंस्कार करायचा असं गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी ठरवलं आणि या ठिकाणी येऊन त्यांनी त्या मुलाचा अंत्यसंस्कार केला आहे। आपण हे जे घर आहे हे घर त्या पैकी एका मुलीच्या ज्या ठिकाणी ते आले होते आणि मारहाण झाली ते ठिकाण आहे आणि त्या रोषामध्ये काही नुकसानही त्या घराचं या मयताच्या नातेवाईकांनी केलेलं आहे। आरोपींपैकी एकाला शोधलं आहे आणि उर्वरित तुम्ही बघू शकता की पाठीमागे हे मध्य प्रदेश राज्याची बिलकुल सीमा लागून आहे, सातपुडा पर्वतरांग आहे, त्याच्यामुळे सगळं गाव आता खाली आहे आणि गावातील सगळे नागरिक
हे भीतीने या गावातून निघून गेले आहेत. तरी सुद्धा आम्ही लवकरात लवकर शोध घेऊन उर्वरित 6 आरोपी यांना ताब्यात घेत आहोत आणि जर अजूनही आरोपी असतील त्यांनाही अटक करण्याची प्रक्रिया चालू आहे.